मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. बाकीचे या बाहेर, बाकीचे बाजूला निघा जरा. आपले त्यांना बघू सगळे सगळे जण चला बाहेर. एक एक पुढे जाऊ. आपली व्यवस्थित दादा दादा त्यांना बसून या व्यवस्थित, म्हणजे चर्चा व्यवस्थित होईल. अलीकडे या. आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार. तुम्हाला ही सगळा विषय माहिती आहे, संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्या पक्षाची भूमिका 50%च्या आतून मराठा आरक्षणाला आहे का? आमचा साधा प्रश्न आहे. सगळे सोयरेला आपण पाठिंबा देणार आहात का? एवढाच आमचं. जास्त का आम्ही तुमचा वेळ घेतलो आणि जास्त काय बोलायची गरज पण नाही. हो पक्षाची एकंदरीत भूमिका आम्हाला आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांची जी लाईन असेल थोडं मोबाईल मागे ना. भूमिका कधी जाहीर करणार तुम्ही? नाही, तशी जाहीर भूमिका केलेली नाही त्यांनी. तशी आमच्या 50%च्या आतून ओबीसी मधून केलेली नाही. जे मला सांगितलं त्यांच्याबरोबर पोहोचले. थोड्या दिवसामध्ये आणखीन किती दिवस आम्ही वाट पाहिजे? ज्या 94च्या जी आमची वाट लावली मराठा समाजाची, आता आणि किती दिवस तुम्ही वाट राहणार आमची? म्हणजे आमचे काय, आमच्या अंत म्हणजे सगळी 400 कुटुंबांनी आत्महत्या केलेली आहे. याच्या पुढे आणखीन किती कुटुंबांनी आत्महत्या करायची? म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात, आपण ठामपणाने आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्या बरोबरची इतर घटक पक्ष कुठंही या लढ्यामध्ये सहभागी नाहीत. कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत. पण पक्ष, दादा आमचं काय म्हणणं आहे की पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर. बरोबर आहे का नाही? पक्षानं स्पष्ट भूमिका, पक्षाला कार्यकर्ते सगळे आहेत, मराठा समाज म्हणून ते सगळे आलेले आहेत. बरोबर हो. त्याच्यानंतर विषय झालेला आहे. ऐका, जे पहिलं झालंय, जे 94 ला झालंय ते ठीक आहे. ते त्या टाइमात काय झालं, कसं झालं, ते का केलं, ते आम्हाला त्यात जायचं नाही आता. पण आजची परिस्थिती अशी आहे की मनोजदांचा आज फक्त शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही, फक्त सलाईनवरती शरीर जागलेलं आहे. मग ह्या शरीराचा आणखीन काय अंत पाहायचा का? म्हणजे अंत्ययात्राच बघायची का? पण विरोधी पक्षानं कुठल्या भूमिकेत आलं पाहिजे? सत्ताधारी तर नालायक आहेतच, हे महाराष्ट्रानं ठरवलंय. पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाहीत. हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत, सातारा गॅजेट लागू करत नाहीत, कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत. हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. मग विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं. आम्हाला असं वाटतंय की आपण कुठं तर कमी पडत आहात. मराठवाड्यामध्ये जवळपास 700 वर्षाचा इतिहास आहे. मराठवाडा हा 700 वर्षापासून गुलामगिरीमध्ये आहे. एकतर आम्ही कुठलंही विना आठ महाराष्ट्रात आलो, भारतामध्ये आलो. 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर 1960 साल जोडावं लागलं महाराष्ट्रात येण्यासाठी. या सदन प्रक्रियेमध्ये आमचं कुठेही रेकॉर्ड राहिलं नाही. एखादा रेकॉर्ड असं कुठेतरी सापडलेला नाही. त्याच्यामध्ये उर्दू किंवा मोडी रेकॉर्ड आहे. हे दंड नाईक इथले आहेत, त्यांचं रेकॉर्ड आहे. त्यांच्या रजिस्ट्रीवर त्यांच्या कुणबी उल्लेख आहेत. आणि आतापर्यंत जवळपास 3500 रेकॉर्ड आपल्याकडे सापडले. रेकॉर्ड न सापडण्याचं एक कारण आहे की आम्ही निजामाच्या विरोधात प्रचंड संघर्ष केला. आम्ही स्वतःचा रेकॉर्ड स्वतः जाळून टाकलं. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर रेकॉर्ड आहेत. सोलापूर नाके जेवढे होते तेवढे राधाकार परत गेल्यावर ही जन्म मृत्यूचं रेकॉर्ड आहे. कुणी आहे, सर्व जातीचे आहे. तहसील कार्यालय हे 1200 तहसील मध्ये, 1000 तहसील मधलं काही 1200 तहसील पण जुने आहेत. रेकॉर्ड पश्चिम महाराष्ट्रात मिळाले जाईल, पण मराठवाड्यातील रेकॉर्ड कुठलंच मिळालं नाही. राहताना करोडगिरी नाके जेवढे होते तेवढे आम्ही जाळून टाकले.
आणि त्याच्यामध्ये आमचं सगळे रेकॉर्ड केले 46,000 आणि जी रेकॉर्ड गेले ती निजामाच्या तिकडे गॅजेटमध्ये आलेलं आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद झाले 38% कुणबी आहे. मेजॉरिटी मराठा समाज आहे आणि 2च करण्यात यायचे, एक मुलीचं लग्न आणि शिक्षण, त्याच्याशिवाय आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि ती मेजॉरिटी मराठा समाजाची भूमिका जाहीर करायला आमच्या भूमिकेशी आपण सहमत असावं, आपल्या पक्षाची भूमिका आम्हाला सांगावी. कारण सबंध कार्यकर्ता जो आहे, ग्राम पातळीवरचा कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे, त्यांची काम करण्याची गोष्टी व्हायला लागली. कारण त्यांचेच भाऊ वगैरे आम्ही जे आहेत ते आम्ही सगळे सोयरीचेच सगळे, त्यामुळे त्यांना सुद्धा काम करता येत नाही. म्हणून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यांच्या बैठकाची आता वेळ नाही ताई. म्हणजे कुठं जरांगीला बोलवा, कुठं त्या छगन भुजबळला बोलवा, यांना बोलवा, आता त्यांची गरज नाही आम्हाला. मराठा पक्षाची भूमिका काय आहे? बोलवायची गरजच हा, काय संबंध आहे? कोणाला बोलवलं पवार साहेबांचं यांना बोलवा आणि यांची बैठक घ्या, विषयच येत नाही त्यांचा बैठकीचा. शब्द खेळ चालू आहे. मराठा समाजाच्याच बाबतीमध्ये मध्ये येण्यासाठी सामाजिक क्रायटेरिया लागू करतो. इतर जातीच्या वेळेस कुठं सामाजिक क्रायटेरिया लागू करतो? 2005 मध्ये वाणी आणि लिंगायत एकच आहे अशा प्रकारचा GR केला, त्यावेळेस का बघितलं नाही? तोच प्रश्न आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे मराठवाड्यात, एवढं घेऊन चालायचं. तर ते वाणी आणि लिंगायत GR ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस तर फक्त वाणी आणि लिंगायत एकच आहेत. हा GR ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस तर फक्त 5 सदस्यीय कमिटी बनवली. एक सदस्य होते. त्यावेळेस का कुणाला विचारात घेतलं नाही? मग त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका आपण जाहीर करावी. मांडावी चांगली, तिथं कमी पडायला आपण. तरी अमोल भैयांनी पण कोल्हेंनी भूमिका जनगणना करा म्हणून घेतली. हो, ह्याच्यामध्ये कुठं तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठं तर आम्हाला अपेक्षित होती. जनगणना करा म्हणजे ती 2011 पासून सगळी मागणी करतील, ती काही जनगणना होत नाही. आणि ते आता पण सक्सेस म्हणजे इथून पुढचे 5 वर्ष सुद्धा मराठा समाजाने असेच घालायचे का अंधारात. इच्छा आहे की जाती जनगणना व्हावी का नाही, तुमची काय व्हावी ना, त्याच्यासाठी विषय मार्गी लागला पाहिजे. काही फक्त जातीय जनगणनाच नाही, पोट जातीय सुद्धा जनगणना होणं गरजेचं आहे. आज बौद्ध समाज आहे, बौद्ध समाज हा 9 बौद्ध मध्ये आला. माहितीसाठी सांगते, अमोलदादांनी एकटे नाही पक्षाच्या सगळ्या खासदार नाही घेतलं ना, पण ते आमची पहिली भूमिका घ्यायला पाहिजे होती ना ओबीसीतून आरक्षणाची. कोणीच मांडली नाही, कोणीच कोणीच मांडलं. कुठल्याच तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाच्या कुठल्याच खासदार नाही. आम्ही तर सगळ्याच पक्षाच्या आम्ही जॉब विचारलो. असं वाटेल तुम्हाला की तुमच्या पक्षासाठी मराठा समाज ओबीसी नाही कसा आहे? मराठा समाजाचं काम करतो आम्ही. पवार साहेब 2012ला जेव्हा दुष्काळामध्ये आले होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले की आम्ही राष्ट्रवादीच्या ठीक आहे. त्या टायमाला आम्ही कुठं काम करत होतो, आज बी सगळे कुठं काम करतात, हा विषय वेगळा आहे. त्यांनी कुठं आमचा फोटो निर्माण बसवायचा काय आम्हाला हरकत नाही, त्याची अशा आरोप करू दे आमच्यावर. फक्त आमचं म्हणणं आहे ठीक आहे, आम्ही तुमच्या पक्षाचे जर असताल तर तुम्ही तर आमचं कारण आहे का कमीत कमी? मग जाहीर केलं जगानं की आम्ही तुमच्या पक्षाचे आहोत, तर तुमचं तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं? 20 मिनिटं थांबल्यात. हो ना, माझी म्हणजे समज मराठा समाजाची भूमिका आहे. अडचणीचा सपाल आहे आज. काल 13 तारीख शेवटचा आदाने दिलती, मनोज जरांगे पाटलांनी दिलती किंवा सरकारने 13 तारखेपर्यंत. आता ते त्यांची डेडलाईन संपलेली आहे. याच्यामध्ये आपण आज आपल्यापाशी महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीच्या ठिकाणी आपण जात आहात. चांगला योग असेल तर त्याच ठिकाणाहून आपण सुद्धा आमची भूमिका चांगली स्पष्ट करावी, जेणेकरून हे जे आमचे बांधव तुमच्या बरोबर काम करतात हे खूप अडचणीत सापडलेले आहेत. त्यांच्या भावना हे एकमेकांवर आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि ताई, येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका सकल मराठा समाजास ओबीसी मधून जर पाठिंबा आहे अशी जर उघड पाठिंबा घेतली तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. तुमच्या बाजूने आम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदान करू किंवा काय करायचं. पण जर तुमची भूमिका जर स्पष्ट होणार नसेल तर येणारा काळ जसं की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत त्याच पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तुमची भूमिका स्पष्ट झाली नाही तर कुणाचीही कुठल्याही पक्षाची जशी आम्ही यात्रा रोखू, तुमचे जे काही आंदोलन असतील त्याच्या विरोधात आमचं नक्कीच आंदोलन होईल. आम्ही रस्त्यावर त्या विरोधात आम्ही नक्की. आणि ताई, या टीमचं वैशिष्ट्य काय माहिती का, जेवढे आहेत ना सगळे व्यवस्थित वेल सेटल बिझनेसमॅन. आम्हाला आरक्षणाची वैयक्तिक आम्हाला गरज नाही, पण आम्ही लढतोय गरजवंतांसाठी. कारण आमचे बहुबंदी आम्ही बघतोय. मी 2016 साली तर इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं. मी साखर व्यापारी. MP राजस्थान मी साखर प्रोव्हाइड करतो, मी ट्रेडिंग करतो साखरेमध्ये. हो, तर सगळे वेल सेटल आहेत ताई. पण हा लढा जो आहे तो आता नावच दिलंय गरजवंतांचा. तर त्या गरजवंताला वकील आहेत, मी वकील आहे. MBA लढ्यातले सगळे पत्रकार इथं धाराशिव हा MBA आहे. आणि ते तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्यात थांबलात, तुम्ही आदरस्थानी जाता आम्हाला.
त्या दिवशी पण आम्हाला राजसाहेबांनी जरा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळे तो गोंधळ झाला, जरा वेगळ्या पद्धतीने. त्यानंतर आमच्यावर बरेचसे एलिगन्स केले गेले की हे या पक्षाचे ते त्या पक्षाचे. पण आज तुम्ही आमच्यासाठी थांबलात, आम्हाला खरंच तुम्ही समाजामध्ये कोणी अस्वस्थता असेल ऐकून घेणं तर आमचं कर्तव्य. नाही, अस्वस्थ म्हणजे ताई एवढं म्हणजे पोरं वेगळ्या 2-2 मार्कांनी जातात त्यांचे आज. आणि आता अशी कंडिशन झाली की एज बार झाले काही जणांचे. आता ओबीसी घेऊन पण उपयोग नाही, कारण त्यांचं एज बार झालेले ओपनची जी मर्यादा होती ती ओलांडली त्यांनी. आता त्यांना बसता सुद्धा येत नाही पेपर. अशा काही जणांची अडचण. 500-500 रुपयाला ताई माझ्या शेतात बरेचसे जण काम करतात रोजाना, सोयाबीन काढतात, माझेच मित्र. तुम्ही आजच्या कंडिशन तीच बोललं वाटतंय सांगायला. पण आमचा एक मित्र आहे, त्यानं लाईव्ह करून आत्महत्या केली. रात्री सिक्युरिटीचा जॉब करत होता, पुण्यात मुली आहेत त्याला, मुलगा पुण्यात जॉब करून दिवसभर समाजाचं काम करून आत्महत्या केली ताई, सुसाईड केली. म्हणजे लय व्यथा होत आहे समाजाची, समजून घ्या, थोडं व्यक्त व्हा याच्यावर. आमची एवढीच अपेक्षा आहे. काय सांगत आहे आम्हाला कुणाला विरोध करायला, कुणाला टार्गेट करायला आम्हाला म्हणजे आमचं पुरं घर आहे, प्रपोजच्या घरदार सोडून आम्ही समाजासाठी लय दुर्दैव आहे. 350 लोक काय करायचं बरं, आम्ही ती करतच चाललो. आज परवाचा गुन्हा आमच्या दुकानाला आम्ही घाबरत नाही, पण करायचं आम्ही किती दिवस प्रसाद बनणं देते म्हणून पुण्यात तुळापूरमध्ये अतिशय उत्कृष्ट काम होतं सामाजिक. रात्री लाईव्ह करून त्यांनी सुसाईड. आजच्या कंडिशनला तुम्हाला काय वाटतं आमच्यासोबत कोण उपाय? प्रामाणिकपणे सांगा. आमच्यासोबत कोणच नाही, फक्त आम्ही गरजवंतांच लढतोय. कधी विरोधकाला लढतोय, कधी सत्ताधाऱ्यांना लढतोय. आमच्यासोबत कोण आहे बाजूनी? आज आमचे आईबाप सोडले, मनोज दादा सोडले, समाज सोडले, तर आमच्या बाजूनी कुठलाच पक्ष नाही, कुठलाच नेता नाही. ओमराजे निंबाळकर परवा निवडून आले त्यावेळेस त्यांनी भूमिका वेगळी घेतली, आता म्हणतात की 50% मर्यादा वाढवणार. आमच्यासोबत कोण येतं? लढायचं कसं आम्ही? कोणत्या बेसिसवरती लढायचं आणि न्याय मागायचा कसा आम्ही? जिल्ह्यात शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे. 20 वर्षात 1692 शेतकऱ्यांना आत्महत्या केली. मग ती लेकरं कुणाची आहे ती? इन्शुरन्सचा बरेच विषय आहे. काय पीक विम्याचा 1,92,000ची मंजुरी दिली, 34,000 वाटप केलंय आणि एकच परिपत्रक आणले भाजपच्या आमदारांनी. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्याची पैसे ट्रेझरीमध्ये आलेले जीवाची पर्वा न करता लढतो, त्याच्यावर आरोप करायले. त्याच्यावर तरी बोला की तुम्ही काय आरोप बरं, कुणाला मॅनेज आहे, कुणाला अहो त्याच्या पोटाला हाडाला मास राहील नाही, जीव चालला त्या माणसाचा. प्रत्येक जण आरोप मागणी काय केलं, त्याने आमदारकी खासदारकी मागितली का? समाजाला न्यायच मागितलं ना, त्याच्या व्यतिरिक्त काय मागणी सुद्धा नाही. तरी प्रामाणिक आहे म्हणूनच समाज मागे आहे. पण दादा जेव्हा हे नेते जर आरोप करत असतील तर त्यांना कुणीतरी रोखलं बी पाहिजे. पक्षाची नेते करते त्यांच्यावर जे खालच्या पातळीचे आरोप केले ना, त्याच्यावर मी पण परवा पण बोललो, काल पण बोललो. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे तुमची पक्षाची भूमिका तुम्ही व्यासपटावरून सांगा, पत्रकार बांधव सगळे आहेत, एवढंच आमचं म्हणणं. आम्ही तुम्हाला कुठंच अडवायची गरज नाही, की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत सगळ्या बरोबर. 50%च्या आतमध्ये आणि ओबीसी मध्ये आम्ही बसतो, हे स्पष्ट आम्ही सांगतो ना कसं बसतो. फक्त तुम्ही तर आम्ही काय बोलत नाही, कागद समोर आहे. पण हे तुम्हाला माहित नाही का? सगळ्याला कळतं हे. 1920 सरकार जर येणे सोडून घेत असेल तर सरकारला झोपायचं काम सगळी करतील ना जनता. विरोधी पक्षाला साथ द्यावी. हे लोक उघड विरोध करतात, उघड बोलतात. मग आपल्या मराठा समाजाचा एक तरी असा खासदार, एक तरी आमदार पुढे येऊन काम होत. त्याला ओबीसीच्या मतांची गरज आहे. बरं, ओबीसीच्या इलेक्ट राजकारण बाजूला सोडून थोडं गरजवंतांसाठी त्यांनी थोडं 2 पावलं पुढे यावं. राजकारण गेलं तर गेलं, तुमची आमदारकी जाईल, तुमची खासदारकी जाईल, पण लाखो करोडो गरजवंतांचा ते विषय मार्गी लागेल. फक्त राजकारण डोक्यात धरून हे कुठपर्यंत चालणार आहे? प्रत्येक जण फक्त आपली आपली वोट बँक बघतोय. मग कुठतर बाजूला सरून समाजकार्याचं, समाजासाठी, कुठतर गरजवंतांसाठी कुणाच तरी कल्याण होईल. ते त्याचा आशीर्वाद तुम्हालाच लागणार आहे. त्यांनी विरोध केला म्हणून आम्ही खासदार सगळ्या जनतेला दाखवून दिलं ना, भरभरून दिलं तुम्हाला. त्याचं त्या विषयावर तर तुमचा कोणी एक खासदार तर बाहेर पडायला तयार आहे का? आज एक पण नाही ताई. मी बोलत नाही की संबंध बनतोय की कुठल्या खासदाराला मतं मिळाली नाही ती मराठा समाजाची. भरभरून मतं दिली, कुठल्या पक्षाचा विचार केला नाही त्यांनी. जो महाविकास आघाडीमध्ये आहे त्याला सगळ्याला मतं दिली. मग त्यांचं काम आहे आज रस्त्यावर उतरणं, संसदेमध्ये सगळ्या खासदारांनी मिळून जाऊन बसणं. तिथं 2 मिनिटाचा प्रश्न मांडतात, त्यांना 2 मिनिटाचा वेळ मिळतो. त्या 2 मिनिटांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या, इतर लिंगायत समाजाला आरक्षण द्या, या समाजाला आरक्षण, ही प्रश्न असतो का संसदेच्या बाहेर? जसं आज मनोज दादा 11 महिन्यामध्ये 60 दिवस उपोषण केले जाईल. 11 महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवस उपोषण किती त्या शरीरात राहिलं काय आता? मग आपल्या खासदारांनी सगळ्यांनी 5 दिवस तर किंवा 1 दिवस तर बसावं संसदेसमोर. सर्व खासदारांनी महाविकास आघाडीच्या का बसता येत नाही? जगाला कळलं ना की काहीतरी मागणी करायली सगळी. मग प्रत्येक जण जर मताचं राजकारण करून जर बाजूला मराठा समाजाला बाजूला करत असेल तर मग हे असं चालणार नाही. मग आता आम्ही आता 8 मार्चची लढाई आहे आमची. त्या 30 तारखेपर्यंत आम्ही
जो पाऊल उचलायचा येईल ते उचलल. आम्ही मग कुठल्याही पक्ष असो कुठलीही संघटना असो कुणाची काही करणार नाही. शेवटी आम्ही प्रत्येकाला विनंती करालो. राज्यसभेला पण ह्याच हॉटेलमध्ये आम्ही विनंती करायला होतो. त्यांच्या काही कार्यकर्ते थोडं झालं आमच्यामध्ये, पण त्याचा बी आमचा काही विषय नाही. त्यांनी बी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी भूमिका मांडावी, आणि ते जर सत्यात असेल तर मानणारच नाहीत. मग ते मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला. मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला. किमान 5 ते 6 वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय, मी पाटलांच्या समर्थनात उतरण्यात आहात का नाही, हे मी जवळपास 5 ते 10 वेळेस त्यांना फोन केला. साहेब नमस्कार, कोण बोलतोय? तेजस बोलतोय तुळजापूरहून, आणि असं जरांगे पाटील समर्थक. जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट होतो. म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या नेत्याच्या पण मनात एवढा द्वेष, नुसतं जरांगे पाटील समर्थक म्हणलं की फोन कट करता. तुम्ही आमच्या भावना समजून घ्या, तुम्ही आमच्या वेदना समजून घ्या, आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे. तरी 11 महिन्यापूर्वी अक्षरशः मराठा समाजाला काही किंमत नव्हती कुठल्या ऑफिसमध्ये गेलं तर. कुठल्या ऑफिसमध्ये गेलं तर काही नव्हतं. कुणाची कुठं बोलले तसं? संसदेमध्ये बोलले का ते? त्यांना जिथं स्थान दिले बोलायला बोलले का तिथं? नाहीत बोलले. मनोज जरांगे पाटलांनी त्यांना सगळं डोक्यावर घेतलं, त्यांनी डोक्यावर घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या खऱ्या, मतापुरत्या झाल्या. ती जिथं बोलायची गरज होती संसदेमध्ये तिथं बोलले का ते? नाहीत बोललेले. हा दादाला भेट नाही, सगळे आमदार खासदार भेटले. बघू सर, फक्त त्यांना बोलायचा चान्स दिलाय, जनतेनं पाठवलं तर मराठा समाजानं. बाप्पाची बोलायची इच्छा असेल संसदेमध्ये कुठं बोलले? भूमिका आली पाहिजे. फक्त नाव घेतलं. आमच्या विरोधात आहेत. नाव घेतलं म्हणजे त्याच्या मतावर निवडून आली म्हणून नाव घेतलं. नाव घेतलं बाप्पानी आणि संसदेत घेतलं, पहिल्यांदा घेतलं. होय ना, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. आमच्या सगळ्या पेजला बघा तुम्ही. पण त्यांनी आम्हाला अपेक्षित होतं की त्यांनी असं नाही, ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलंय. नाव घेतलं. एकही खासदार बोलला नाही. आरक्षणाचं नाही काय कोण बोलला? आता म्हणजे बऱ्याच जणांना इथं वाटेल, इतर समाजाचे पण लोक असतील, पण अमोल कोल्हे पण तिथं निवडून आले. तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता. म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्याला निवडून पहिला झटका दिला त्यांनी. सुद्धा लोकांनी नाकारलं. तिथं अमोल कोल्हेंना निवडून दिले, तर त्याची कुठतर त्यांनी जाण ठेवली पाहिजे. नाही ठेवली. तुम्ही एक कणखर नेता आहे, तुम्ही असेल, अमोल कोल्हे असतील, बजरंग बाप्पा असतील, तुम्ही जे 8 जण आहात तुम्ही कणखर, तर तुम्ही कणखरपणे तुम्ही 8 जणांनी, आम्ही 9 जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो म्हणल्यानंतर ते तुम्ही तर 9 जण खासदार आहात, 8-9 जण, तुम्ही आपले 21 आहेत जवळपास. मग तुम्ही का आवाज उठवत नाही? एका साईडला कुठतर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जरांगे पाटलांमुळे मी निवडून आलो, शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो. तसा आपला एक पण खासदार अजून निवडून आलो म्हणतात. निवडून आलो म्हणले नाहीत नाही, तुम्ही दाखवा. संसदेमध्ये बोलले नाहीत. फक्त नाव संसदेमध्ये बोलले का? नाव घेतलं त्यांनी, निवडून आलो घटनेच्या पदावर बोलले का? आम्हाला काय आमच्या प्रश्नाचं मार्गी लावून म्हणतो, बाकी आम्हाला काय म्हणणं. बाप्पा जी बोलले ती बोलले, बाप्पा बोललेतच की जाहीर आभार व्यक्त केले आणि बोललेत सुद्धा. बजरंग बाप्पा ओपन बोललेले आहेत. सांगित अक्षय, आघाडी सरकार करून तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही प्रमुख नेते आहात. तुमच्या पक्षाची वैयक्तिक तुमच्या पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला 50%च्या आतून मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही? तुम्ही इथं जाहीर करा, पण तुमची भूमिका आई तुळजाभवानीच्या चरणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा. पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे. आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे. नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्या भूमिकेच्या तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमचं स्वागत करू. नसेल तर आम्ही तुमच्या 100% तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत. ते फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती 50%च्या आतून का 50%च्या वर. गणेश तुमची भूमिका जाहीर करा. गणेश एक मराठा.